एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिण्डाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्। नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतोय तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत गिरगावातील अखिल मुघभाट येथे आणि तिथल्या या गिरगावचा महाराजाचं आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि ह्या मूर्तीबद्दल सांगायचं म्हणजे तुम्ही बघताय एक भव्य मूर्ती 24 फूट उंचीची, ही शाडूच्या मातीपासून बनवलेली आहे आणि या मूर्तीचं वजन आहे जवळजवळ 8000 किलो म्हणजे 8 टन. आणि जगन्नाथपुरीचं स्वरूप या मूर्तीला देण्यात आलेलं आहे. आणि अशा या बाप्पाचं दर्शन घेऊन सुरू करूया आपल्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. आणि आता आपण माहेरच्या आठवणींबद्दल जाणून घेऊया. ताई, तुझं नाव सांग बरं. सौवृंदा सुनील नाटेकर. आणि माहेर कुठलं? माहेर उरणकरवाडी. आणि सासर? सासर झोळंबे, तळ कोकणात. तळ कोकणामध्ये. वा, खूप छान. काय त्या आठवणी असतील माहेरच्या गणेशोत्सवातल्या? काय इथे कुठली एखादी आठवण इथे सांगावीशी वाटते? प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग आणि म्हणजे जे काही कलागुणांचा विकास झाला तो ह्या उरणकरवाडीतल्या स्टेजवरच झाला. नाटक म्हणा किंवा वक्तृत्व म्हणा किंवा अँकरिंग, हे सगळे जे गुण आहेत आत्ता माझ्यात, हे सगळे निवेदन करते मी. हो, तर ते इथेच या स्टेजवरच मी मोठी झाले लहानाची आणि तिथेच या सगळ्याला वाव मिळाला मला. वा, खूप छान खूप छान. पण असं कुठला एखादा प्रसंग आठवतोय जो इथे सांगावं असं वाटतोय? वेशभूषा स्पर्धा, ज्याच्यामध्ये अगदी वेगवेगळ्या दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा आई बाबा अगदी विचार करून करून तिथे सादर म्हणजे आम्ही करायचो. तुला आठवलेली सगळ्यात सुंदर वेशभूषा कुठली? अप्पू राजा. अप्पू राजा केली होती. तू राजा झाली होतीस की अप्पू होती? मी अप्पू होते. राजा कुठं होता? नाही, राजा नव्हता. तो अप्पू, जो त्या कमल हसनचा तो जो हा पिक्चर, ते मी केलं होतं. खूप छान ताई, माहेरच्या आठवणींबद्दल. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव गंधाली शेखर शेटे. आणि माहेर कुठलं? माहेर वाकेड, लांजा तालुक्यात. अच्छा. आणि सासर? सासर राजापूर, पण आम्ही उरणकरवाडीत स्थायिक आहोत. अच्छा. बरं, काय असं माहेरबद्दल तुम्हाला सांगावं असं वाटतंय? माहेर म्हणजे आमचं कोकणात गेलं, त्या गणपतीच्या मी वाटच बघत असायचो. कारण मुळात म्हणजे कोकणात प्रत्येक घरी माणसं खूप कमी असायची. आणि गणपती उत्सव सुरू झाला की हळूहळू सगळे चाकरमानी यायचे आणि ते सगळे आले की घरं भरायची आणि आम्हाला खूप आनंद व्हायचा. बरोबर. की मुंबईकर आलेत आणि ते निघाले की परत आम्हाला वाईट वाटायचं खूप. कारण एक दोन माणसं एवढीच असायची ना घरी. आणि मग ते सगळे आले की आमचे खेळ असायचे, फुगड्या, जिम्मा, रात्र आम्ही दागवायचो. हो, खूप छान सगळे भेटायचे. सगळं सांगते डोळ्यासमोर उभं राहतो. हो, उभं राहतो. मला अजूनही तिकडची आठवण येते. आणि दरवर्षी मी माहेरच्या पण गणपतीला जाते, सासरच्या पण गणपतीला जाते. पण आता यावर्षी 100वे वर्ष आहे, त्यामुळे आम्ही दिवस रात्र इथेच आहोत. अच्छा. बरं, काय यावर्षी बाप्पाकडे काय मागणं मागाल? यावर्षी आमची सगळ्यात मोठी आणि सगळ्यांची कळकळीची बाप्पाला विनंती आहे की आमचं हक्काचं घर होऊ दे. खूप वर्ष आता रेंगाळलेलं काम आहे, सगळ्यांचे झाले टॉवर. आम्हाला टॉवरमध्ये जायची खूप इच्छा आहे. खूप छान. आणि लवकरात लवकर तुमची इच्छा ही पूर्ण होऊ दे. आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आमची कळकळीची विनंती आहे बाप्पाला. नक्की नक्की पूर्ण होईल तुमची इच्छा. ताई, तुमचं नाव सांगा. मी वीणा जसवंतरीवर. आणि माहेर कुठलं? माहेर माझं सौराष्ट्र, गुजरातचं. गुजरातचं? अच्छा. वा, मी गुजराती आहे. अच्छा. आणि मग खूप छान मराठी बोलता तुम्ही मग. हा, माझं किती वर्ष झाले? 35 इयर्स. 35 वर्ष झालेली आहेत इथे. वा. आणि सासर कुठलं तुमचं? माझं हकीकत माझं माहेर आणि सासरा एकच आहे, एकच गाव आहे. अच्छा. हे लोक तिकडचे आहे, तर माझं म्हणजे लग्न अरेंजच आहे. अच्छा. हा, पण ते लोक इकडे राहायचं ना, मी गावाला. ते हे लोक यायचं तिकडे गावाला नवरात्रीला काय पण सण असं. अच्छा. वा. प्रश्न मंजुषा आपण घेतो की त्याच्यामध्ये एक मी प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही पटकन टाळी वाजायची, तिन्ही ताईंपैकी. हा.
आणि प्रश्न असा आहे, अत्यंत सोपा आहे, अत्यंत सोपा. आपला गणेशोत्सव कुठल्या महिन्यात येतो? भाद्रपद. हरकत नाही, उत्तर दिलेले भाद्रपद. पण ताई हे उत्तर चुकलेलं नाहीये, हे बरोबर उत्तर आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मंडळी, सगळीकडे गणपती बाप्पाचा नामघोष सुरू आहे. बरं मला सांगा, सगळ्यांच्या आरत्या पाठ झालेत? हा, अजूनही आरती म्हणत असताना त्यातले शब्द कोण कोण चुकतं? खरं खरं सांगा. चुकताय ना? हरकत नाही, पण यावर्षी संकल्प करा आणि सगळ्या आरत्या पाठ करा. तेव्हा तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल. बरं मंडळी, सुख करता दुःख हरता ही जी आपण आरती म्हणत असतो, मला सांगा ही आरती कोणी लिहिली तुम्हाला माहिती? सांगतो, नसेल माहिती तर सांगतो. दास रामाचा वाटपा हे सदना आहे जे आपण म्हणतो, ते समर्थ रामदास त्यांनी ही आरती लिहिलेली आहे. म्हणजे कवी आपल्या नावाची नाममुद्रा आरतीमध्ये लिहित असतात, त्यामुळे आपल्याला कळतं की ती आरती कोणी लिहिली आहे ती. ठीक आहे ना? किती किती छान आणि सुंदर गोष्टी आहेत ह्या. पण जाता जाता अजून एक गोष्ट सांगतो की सुख करता आणि दुःख हरता या आरतीमध्ये मूळ 7 कडवी आहे, पण त्यातल्या 3च कडवी आपण वापरतो आणि गणपतीच्या सेवेसाठी आपण ते आरती म्हणत असतो, हो की नाही? पण बघा किती छान ह्या माहिती आपल्याला मिळत असतात. चला तर या छोट्या माहितीनंतर आता आपण सुरुवात करूया आपल्या खेळांना, कारण ह्या खेळातूनच होणार असते आपल्या आजच्या भागाची हुकुमाची राणी, आणि ती हुकुमाची राणी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. चला तर मग खेळ सुरू करूया. आता हा पहिला खेळ जो आहे तो खेळ असा आहे, ज्या खेळाचं नाव आहे, तर हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या ताईंनी नृत्य सादर करायचंय. ठीक आहे, तुम्हाला जसं येईल तसं आणि जागेवरतीच. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. हा, अजिबात हसायचं नाही, हलायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही. ठीक आहे, तर तुम्ही बाद. ओके, अशा 2 ताई बाद होणार आहेत. ओके, तयार आहेत तुम्ही सगळे? नक्की. चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, म्युझिक प्लीज. आता बघूया. ताई ताई हसली आणि फसली. ताई तू बसू शकते. ओके, हा, आशीर्वाद सगळ्यांना, आशीर्वाद. नाही म्हणते हल्ली आणि फसली. ताई तू समोर बसू शकते. आणि अशा पद्धतीने 2 ताई बाद झालेल्या आहेत आणि 10 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. आपल्या पहिल्या खेळातून 10 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे प्रत्येक ताई समोर प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ठीक आहे, ते तुकडे जोडायचे. ते जोडल्यानंतर एक वर्तुळ तयार होईल. ओके, ते वर्तुळ तयार झाल्यानंतर ती रिंग अशी अंगाभोवती घ्यायची आहे, अशी पकडायची आहे आणि धावत जात 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 ती समोर जी सफेद लाईन आहे ना ती पार करायची. पहिल्या 5 ताई ती सफेद लाईन पार करतील, त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई बाद होणार आहेत. ठीक आहे, कळलं तुम्हाला? आता नियम आणि अटी लक्षात घ्या. हा, हे रिंग जोडताना
अशा पद्धती घट्ट जोडले गेले पाहिजे. धावत जाताना समजा ती रिंग सुटली निसटली तर तुम्ही बाद. 1 2 3. मस्त, खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबाश. हा, अंगाभोवती घ्यायचे झाल्यानंतर आणि घट्ट जोडायच्या. अजिबात चिटिंग नाही, नो चिटिंग. रिंगा रिंगा रिंग रिंग या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे, आपण लहानपणापासून हे खेळ खेळत आलेलो आहोत आणि ह्या खेळातून ज्या शेवटच्या 2 ताई राहतील त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. ठीक आहे, आणि 3 ताई बाद होणार आहेत. ओके, तर खेळ असा आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आता आपण जिथे उभे आहोत ते आहे तळ आणि हे आहे मळ. हे आहे तळ. ओके, मळ्यात म्हटल्यानंतर मळ्यात उडी मारायची, तळ्यात म्हटल्यानंतर तळ्यात उडी मारायची. ओके, 3 ताई बाद होणार आहेत. हा, चला सुरू करूया. तळ्यात होता मुळभी, मळ्यात उडी मारायची. रेडी, मळ्यात. आणि जी ताई शेवटी उडी मारेल ती ताई बाद. हा हा, पहिल्यांदा वॉर्निंग. ओके, चला मळ्यात. आता काय करायचं? 2 ताई बाद झालेल्या आहेत, समोर बसू शकतात. आणि आता 1 ताई बाद होणार आहे. हा, तुम्ही आता मळ्यात उभे आहात. हा, रेडी, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. थोडस झालंय, पण आता आपल्या थोडस वगैरे काही नाही. ताई बाद झालेली आहे, तू बसू शकते. आणि अशा पद्धतीने दोन्ही ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या. तळ्यात मळ्यात आहे आपल्या खेळातून 2 ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई, शेवटच्या खेळापर्यंत आलीस? छान वाटतंय. मला वाटलं नव्हतं की मी म्हणजे घरून आले होते माझ्या बहिणीसाठी. अच्छा. आणि मग म्हटलं चला आता डबल चान्स मिळतोय आणि परत आता जिंकले तर असं वाटतंय की ठीक आहे, अजून मला एक चान्स मिळाला, तो नशिबाने मिळतोय. बघा, म्हणजे सांगायचं काय की संधी बघा कशी येते आपल्याकडे. हे की नाही? ताईला खूप खूप शुभेच्छा. परत नाव सांग तुझं. प्रियंका पाटील. आणि माहेर कुठलं? रावेर. आणि सासर? रावेर. बर, तुला या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि होणार ना हुकमाची राणी? हो, होणारच. होणार की नाही? नक्की. वा, खूप छान. ताई तुझं नाव सांग बरं. हेमा प्रकाश जाधव, आणि माहेर कुठलं? विकासनगर, आणि सासर? संगमनेर. कसं वाटतंय आधी शेवटच्या खेळापर्यंत आलेली आहेस तू? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय ना? तुला सुद्धा या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि होणार ना हुकमाची राणी? हो, होणार नक्की. नक्की. वा, पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि आता हा खेळ काय आहे तो तुम्हाला मी सांगतो. खेळाचं नाव आहे सुंदर माझा हार. त्यासाठी तुमच्या समोर दुर्वाची जोडी आहे, त्यानंतर फुलं आहेत, झेंडूची फुलं आहेत. ठीक आहे, आणि जास्वंदाची फुलं आहेत आणि दोरा दिलेला आहे. ओके, वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला एक सुंदर हार या फुलांपासून, या साहित्यांपासून बनवायचं आहे. ठीक आहे, ज्या ताईचा हार खूप सुंदर असेल ती असणार आहे विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. कळलं तुम्हाला? सुई दिलेली नाहीये तुम्हाला, गाठ मारून हा तो हार बनवायचा आहे. तीच तर गंमत आहे. हा, त्यामुळे वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. ठीक आहे, रेडी आहात तुम्ही? गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. आणि आपले गणपती विशेष भाग असल्यामुळे आपण खेळ पण तसेच ठेवलेले आहेत, है की नाही? आपण गणपती बाप्पा घरी आल्यानंतर आपण हार बिर बनवत असतोच, हो की नाही ताई? हा, घरी असतो गणपती असतो. हो, खूप एन्जॉय करतो आम्ही. कारण गणपती बाप्पा हे आपल्याकडे आनंदाचे याच्यासाठी आलेले असतात आणि 10 दिवस नवीन नवीन खाऊ खाण्यासाठी आलेले असतात.
त्यांना मोदक करायचे, नवीन पदार्थ बनवायचे आणि मुलांना वगैरे बोलवायचं. खूप आनंद येतो ह्या गोष्टीमध्ये. परत आमच्या कॉलनीमध्ये पण गणपती असतो, खूप सारे कार्यक्रम आम्ही घेतो, छान वाटतं. ताई खूप बोलते ना ताई एकदम. फक्त मी एकच प्रश्न विचारला, 10 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत ताई. हरकत नाही, हरकत नाही. आता आम्ही कसं इथे एन्जॉय करण्यासाठीच आलेलो आहे. हा हे महत्वाचं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एन्जॉय करण्यासाठी इथे आलेले आहे. मला परत ही संधी कधी मिळेल माहिती आहे का, म्हणून आता मिळाली आहे तर फायदा घेतला पाहिजे. मला वाटलं विचारते मला ताई. नाही नाही, मी तुम्हाला विचारत नाही. बरं मी मध्ये मध्ये ह्या ताईला पण विचारा ना. विचारलेलं बरं. हा ताई काय म्हणते, कसं वाटतंय हार बनवताना? छान वाटतंय. अगदी घरी आल्यासारखंच वाटतंय की नाही? घरी आपल्या गणपती बाप्पा आलेले आहे आणि आता आपण हार बीर बनवतोय असं वाटतंय की नाही? हो हो हा हो वाटतंय. ही ताई जास्त बोलत नाही, नाही ही तेवढ्याच तेवढं उत्तर देते आणि हिला विचारलं की थांबतच नाही. दोन्ही ताई अगदी खूप छान हार बनवत आहेत. वा, व्हेरी गुड, सुंदर. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. हळूहळू तुझ्या लक्षात येते का ताई, तू मला बाजूलाच करते. हा सगळी फुलं वापरायची बरं का. बघूया कुठली ताई बनवते अगदी सुंदर हार. हा पण हे खेळून खेळून कसं वाटते पण ताई? छान वाटते. छान वाटतंय. खूप छान वाटते. जेवढं विचारलंय तेवढंच. दोघी अगदी ठरवून या हुकमाची राणी मी होणारच हे ठरवूनच अगदी खेळ खेळतायत. आणि शेवटची 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. थांबायचे. आणि आता बघूया ज्या ताई तुझा हार कुठून सुरू होतोय नक्की? हा अच्छा, इथून सुरू. हा 1 मिनिट बघू दे मला. हा हा ठीक आहे, हरकत नाही. जास्वंदाची फुलं जास्त वापरली गेलेली आहेत आणि दुर्वांची एकच जोडी इथे लावलेली आहे. हरकत नाही. फक्त मध्य कुठला आणि 2 शेवट कुठले हे जरा कन्फ्युजिंग आहे, पण हरकत नाही. चांगली गोष्ट आहे, खूप चांगला प्रयत्न आहे. हा हार तुम्ही बनवलेला आहे. आणि आता ताई तुझा हार कुठून सुरू होतोय? अच्छा, इथून सुरू होते. ओके. निर्णय तुमच्या समोरच आहे, मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आणि कोण वाटतं तुम्हाला कोण आहे विजेती? बरोबर, व्हेरी गुड. आणि या खेळाची विजेती आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. विजेती ठरलेली आहे ही ताई आणि अर्थातच उपविजेती ठरलेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून तुला ही भेटवस्तू. कसं वाटतंय तुला? उपविजेती झालेली आहे. छान वाटत आहे. छान वाटत आहे. हो. अच्छा. आणि बरं, आता हा जो कप मिळालेला आहे त्या कपातूनच चहा प्यायचा आहे, कॉफी प्यायची आहे, ओके. भाऊजींना द्यायची आहे आणि ओके. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी नाही काय बोललोय, मी काहीच बोललेले बाबा. त्या बात आहे. आणि विजेती झालेली आता तर ही ताई आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी. खूप खूप अभिनंदन. त्याच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे हेमा जाधव ताई. तिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय हुकुमाची राणी झाली आहेस तू? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. पहिल्यांदाच असा अनुभव घेतला आहे मी. हो ना.
हा कोणाला सांगणार आहे सगळ्यात? मिस्टरांना. मिस्टरांना सांगणार आहे. वा, खूप छान, खूप खूप अभिनंदन ताई मनापासून. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. मंडळी, सणासुदीला आपण एकमेकांच्या घरी जात असतो आणि त्यामुळे काय होतं की नाती दृढ होत असतात. आणि मला असं वाटतं की सगळ्या सणांचा, सगळ्या उत्सवांचा उद्देश तोच असतो. त्यामुळे सणासुदीला एकमेकांच्या घरी जा, त्यांच्या आनंदात सामील व्हा, आरती म्हणा, मोदक खा आणि नातं दृढ करा. हे की नाही? त्या बात आहे, किती सुंदर. हे भेटूया पुढच्या भागात तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा.